नमस्कार मंडळी. गेल्या भागात आपण पाहिलं की आजीच्या कार्याची वारसदार आता सोनाली आहे हे तिला त्या आजीच्या हस्तलिखितातून माहीत पडलं. आता नेमकं पुढे काय होणार ते आपण बघूया पुढल्या भागात. थकून सोनालीने शेवटचा कागद खाली ठेवला. मनाला एक प्रकारचा बधीरपणा आला होता. चकित करून सोडणारी आजीची ही हकीकत. तिला एकाएकी अगदी रडूच कोसळलं. त्या आजीची जाणतेपणी एकदा तरी भेट व्हायला हवी होती. एकदा तरी. तिचे विश्वास खरे असोत वा नसोत, मनातल्या एका ठाम धारणेसाठी तिने सारा जन्म या वाडीवर एकाही काढला होता. मुलाचा बंगला, गाडी, नोकर चाकर असताना ती इथे आडबाजूला एकटीच्या एकटी दिवस कंठीत राहिली. हेही एक प्रकारचं कठोर व्रतच नाही का? आणि त्या कठोर व्रताचा स्पर्श आता तिला झाला होता. तिला म्हणजे सोनालीला. आजीच्या त्या कसोट्या काय असतील त्या असोत, ती सोनाली त्या कसोट्यांना उतरली होती. एकापेक्षा अनेक अर्थांनी ती आजीची वारसदार होती. समोरच्या कागदाच्या चळतीकडे पाहता पाहता मनात अर्थातच विचार आला, हे सर्व प्रसंग खरे असतील? आणि समजा खरे असले तर ही आजीने दिलेली कारणं आणि स्पष्टीकरण खरी असतील? पण त्याचबरोबर मनाला एकदम ताळ्यावर आणणारा विचारही आला. तिच्या स्वतःच्या व्यक्तिगत विश्वासाला आणि अविश्वासाला काय किंमत होती? जगाची या आणि त्या पलीकडल्या राहाटी काही तिच्या विश्वास अविश्वासावर अवलंबून नव्हती. तिला एकदम जाणवलं की आपल्या मानसिकतेत खूपच बदल झालाय. केवळ एका दिवसात. एक मोठा सुस्कारा सोडून ती उठली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 12:30 वाजले होते. ते पिवळसर जाड तडतडते कागद तिने एकत्र केले, त्यांची चळत केली आणि ती चळत परत त्या सुगंधी वस्त्रात बांधून ठेवली. एक नजर कॉटकडे गेली. आताच्या विलक्षण उद्दीपित अवस्थेत झोपेचा विचारही अशक्य होता. निदान या क्षणी तरी कुठेतरी वाचल्याचं तिला आठवलं. ऐतिहासिक कागदपत्रे अशीच बासनात बांधून ठेवत असत आणि त्यांना रुमाल म्हणत असत. तो रुमाल तिने टेबलावर ठेवला. खोलीतला दिवा बंद केला आणि समुद्राकडे पाहणारी खिडकी उघडली. किंचित गारसर वारा खोलीत आला. चंद्र मागे होता आणि त्याचा प्रकाश समोरच्या घरावर पडला होता. देखावा एखाद्या कृष्णधवल वुडकट सारखा दिसत होता. एकाएकी तिला जेम्सच्या दी मेझोंटिट या भयकथेची आठवण झाली. असंच एक वरवर पाहता अगदी निरुपद्रवी दिसणारं चित्र, पण त्या चित्रातल्या कोपऱ्यातून हळूहळू पुढे सरकणारा एक अवगुंठित आकार. सर्वांगाहून शहारा गेल्याची जाणीव झाली, पण तिने त्या घरावरून नजर हलवली नाही. खिडकीही बंद करून घेतली नाही. तिला आता भिवून मागे सरून चालायचं नाही, दुर्लक्ष करून चालायचं नाही, कारण ती आता रिंगणाबाहेरची प्रेक्षक नव्हती. भल्यासाठी किंवा बुऱ्यासाठी तिचा प्रत्यक्ष प्रवेश झाला होता. त्या ओसाड घराचा मागचा भाग स्पष्ट दिसत होता. तेच ते उजवीकडचं दार जे आजीला मागे पुढे हलताना दिसत होतं. आतलं एक दार हलकेच बंद होताना दिसलं होतं. तिच्या फोटोतही कोपऱ्यात अंग चोरून बसलेल्या मथीचं प्रतिबिंब आलं होतं. त्या घरासंबंधातल्या ऐकीव कथा आणि अनुभव सर्वच अनैसर्गिक आणि भीतीदायक होते. मग आता तिची नाडी अशी संत का? दौडत का नव्हती? शरीरावर काटा का येत नव्हता? का कोणत्याही पुराव्याशिवाय तिने आजीचा शब्द स्वीकारला होता? की ती दांडेकरांच्या पिढीतली नवी वारस आहे? रोजच्या अनुभवांना छेद देणाऱ्या या घटना, त्याला रोजच्या व्यवहाराचे नियम कसे लावता येतील? पुन्हा एकदा तिला अगदी तीव्र इच्छा झाली. आपली आणि आजीची भेट व्हायला हवी होती. या नव्या पिढीत तरी तिच्यासारखी तीच एकटी होती. तिचे अनानुभवी खांदे ही नवीन जबाबदारी पेलायला समर्थ होते का? केवळ काळच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार होता. रात्री खूप उशिरा केव्हा तरी झोप लागली. सकाळी जाग यायलाही अर्थात खूप उशीर झाला. ती खाली आली तेव्हा तिला समजलं, आई, बाबा, मामा श्रीवर्धनला गेलेत. तिथे जेवण करून संध्याकाळी परत येणार आहेत. आजीचे कागद वाचण्याआधीच्या आणि नंतरच्या तिच्या वागण्यात त्यांना एवढा फरक दिसला असता की स्पष्टीकरण करता करता तिची पुरेवाट झाली असती. आता बरं झालं. सारा दिवस ती माडीवर एकटीच असणार होती. आता तिला रखमाकडून काहीही माहिती नको होती. पण चहा झाल्यावर रखमा म्हणाली, वाचलेस का मोठ्या बाईंचे कागद? वाचले. रखमा, तुला माहित आहे आजी कशी बाई होती ते? हो. मग सगळं त्या संबंधातच आहे. सोनालीने जास्त स्पष्टीकरण दिलं नाही. तिला त्या वेष्टनाखालच्या कप्प्यातल्या बिया पाहण्याची विलक्षण उत्सुकता होती. पण इथले नियम ती पाळणार होती. स्नान वगैरे झाल्यावरच देवाऱ्याला स्पर्श करणार होती. ती जेव्हा देवाऱ्यासमोर बसली तेव्हा रखमाला आश्चर्य तर वाटलंच, पण सोनाली देवाकडे पाहत होती. पारंपरिक मूर्ती, सरस्वती, गणेश, रांगता बाळकृष्ण, पंचायत नसलेला पत्रा, शिवाय इतरही ज्यांची नावं तिला माहीत नव्हती. पण आता आजी जाऊन 4-5 आठवडे झाले होते. पण देवांची पूजा अर्चा तर होतच होती. मागे येऊन उभ्या राहिलेल्या रखमाला तिने विचारलं, रखमा, देवांची पूजा तू करतेस? हो, दुसरं कोण करणार?
बरोबर आहे तुझं. देवाऱ्याखाली ड्रॉवरची कडी होती. कडी धरून तिने ड्रॉवर पुढे ओढला. सोनाली, रखमा एकदम म्हणाली. काय ग? त्यात त्यात मोठ्या बाईच्या त्या बिया आहेत हे म्हणायचं ना तुला? मला माहित आहे, त्यासाठीच तर मी ड्रॉवर उघडलाय. सोनाली, अगदी काहीतरी बाका प्रसंग आल्याखेरीज मोठ्या बाई त्यांना हात लावत नसत. पुढे काय बोलायचं ते तिला सुचेना. रखमा, मी फक्त त्या बिया पाहणार आहे, सोनाली म्हणाली. रखमाचं खरोखर समाधान झालं की नाही हे कळायला मार्गच नव्हता. सोनालीने उघडलेल्या ड्रॉवरमध्ये डोकावून पाहिलं. पिवळ्या रेशमाचा बटवा होता. तो तिने बाहेर काढला. तोंडाची गाठ सोडून आत नजर टाकली. साधारण चहाचा चमचा भरेल इतक्या बिया आत होत्या. एका हाताची ओंजळ करून दुसऱ्या हाताने तिने बटव्यातल्या काही बिया ओंजळीत घेतल्या. सोनाली, दोन्ही कानांवर हात ठेवून मागे सरत रखमा म्हणाली. सोनालीचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. ओंजळीतल्या काळ्या कुळकुळीत चमचमत्या बियांकडे ती अगदी एकाग्रपणे पाहत होती. हाताची बोटं किंचित ढिली करताच 2 बोटांच्या फटीत एक बी सापडली. ठेवते बाई जागच्या जागी, असा उसासा सोडून सोनाली म्हणाली. ओंजळीतल्या बिया तिने परत बटव्यात ओतल्या. बटव्याचं तोंड दोरी आवळून बंद केलं. बटवा ड्रॉवरमध्ये ठेवला. ड्रॉवर बंद केला. वर पाहत ती म्हणाली. झालं समाधान? काय ग रखमा? सोनाली, ते काढायलाच नको होतंस, पण आता ठेवलं ना परत जागच्या जागी. मानेला एक झटका देऊन रखमा तिच्या कामाला गेली. डाव्या हाताची बोटं तशीच घट्ट ठेवून सोनाली उठली. तशीच वर तिच्या खोलीत आली. मागे दाराला कडी लावून टेबलावरच्या कागदावर तिने डाव्या हाताची बोटं उघडली. मोहरी एवढ्या आकाराचा एक काळा दाणा कागदावर पडला. तिला खरं तर त्या दाण्याचं बारकाईने निरीक्षण करायचं होतं, पण त्यासाठी इथे भिंग कुठे होतं? ती कशाचा वापर करू शकत होती का? लहानपणी वाचलेली एक हकीकत तिला आठवली. टेबलावर पाण्याने भरलेला काचेचा गडू, त्यावर पडलेली उन्हाची तिरीप, पाण्याने भरलेल्या गडूतून जाऊन एकत्र आलेले आणि केवळ योगायोगाने तोड्याच्या बंदुकीच्या वातीवर एकत्रित झालेले किरण, त्यामुळे झालेला सैनिकाचा मृत्यू. तिला तशी एखादी पाण्याने भरलेली गोल बाटली वापरता येईल का? प्रयत्न करून पाहायला हरकत नव्हती. ती तशीच खाली गेली. ती घरभर शोधत होती आणि रखमा तिच्या मागोमाग. अगं, काय हवं मला सांग की, असं म्हणत ती फिरत होती. शेवटी फळीवर तिला उपयोगी पडण्यासारख्या 2-3 पांढऱ्या पारदर्शक काचेच्या बाटल्या सापडल्या. त्या नळाखाली साफ धुवून घेऊन स्वच्छ पाण्याने भरून ती वर गेली. कागद तिने खिडकीजवळच्या उन्हात नेला आणि भरलेल्या बाटल्यांतून तिने तो दाणा निरखून पाहिला. तिचा प्रयोग काही प्रमाणात तरी यशस्वी झाला. दाण्याचं वर्धित प्रतिबिंब दिसू शकत होतं. त्या काळ्या पृष्ठावर अतिशय बारीक काळसर पिवळसर रेषा दिसत होत्या. एका गोलाकार बाटलीतून पाहताना तर तिला असं वाटलं की त्या रेषांचा फ्रॅक्टल सारख्या एखादा पॅटर्न आहे, जशी फर्नची पानात एकच डिझाईन लहान लहान प्रमाणात निर्मित होत जावं. शेवटी डोळ्यांना अगदी रग लागली तेव्हा ती मागे सरली. म्हणजे त्या बिया साध्या नव्हत्या आणि आता आणखी एक चाचणी घ्यायची बाकी होती आणि ती आत्ताच घ्यायला हवी होती. तिच्याखेरीज वाडीवर कुणी नव्हतं. तिने ती बी कागदाच्या एका लहानशा पुडीत बांधून घेतली आणि खाली येऊन स्वयंपाकघराच्या दारातून बाहेर पडता पडता एक निरुपयोगी कागद आणि काडेपेटी बरोबर घेतली. वरांड्यातून रखमाने एवढंच पाहिलं की सोनाली त्या दुसऱ्या घराच्या दिशेने जात नाहीये. मग ती आत गेली. एक उंचवटा चढून सोनाली खाडीच्या किनाऱ्यावरच्या खडकावर पोहोचली. तिने आधी तो कागद पेटवला, खाली ठेवला आणि मग त्या पेटत्या कागदावर ती पुडी टाकून ती झपाझप 2 पावलं मागे आली. आधी तिला कल्पना असती तर ती गॉगल घालूनच आली असती. हुश असा आवाज झाला आणि डोळे दिपवून टाकणारा वखवखता प्रकाश काही क्षण राहिला. अगदी सकाळच्या लख्ख उन्हात सुद्धा त्या प्रकाशाने तिचे डोळे दिपून गेले. गरमागरम हवेचा एक झोतही अंगावरून गेला. डोळ्यासमोर कितीतरी वेळ निळी काळी वर्तुळं गरगरत होती. दृष्टी परत यायला 5-7 मिनिटं तरी जावी लागली. मग पुढे होऊन तिने सँडलच्या तळव्याने त्या जागेवरचे काळे कपटे दूर केले. खालचा खडक तापला होता. सँडलच्या तळव्यातूनही ती आज जाणवत होती. तिने नवलाने मनाशी विचार केला. फक्त एक दाणा, मोहरी एवढा एक दाणा. आईन्स्टाईनच्या हाफ मॅक्स स्क्वेअरचा इथे काही संबंध नव्हता ना? काही असो, त्या राई एवढ्या दाण्यात शक्ती ठासून भरलेली होती आणि वेळ आली तर ती शक्ती विलक्षण विध्वंसक बनू शकत होती. म्हणजे आजी याही बाबतीत बरोबर होती. अनुषंगाने हेही आलं की तिच्या बाकीच्या सर्व लिखाणावर विश्वास ठेवायला हवा. 2 स्वीकारायचे आणि 2 नाकारायचे म्हणजे तर्कदुष्टता होती. घराकडे परत येताना तिच्या मनात विचारांची विलक्षण गर्दी झाली होती. बेफिकिरी, स्वच्छंदी, स्वैर जगण्याची वर्ष एकदम सारल्यासारखी वाटली. एका दिवसात ती मोठ्यांच्या जबाबदार लोकांच्या जगात आली होती. तिच्या आजीकडच्या कितीतरी पिढ्या एक पुरातन वारसा जागवत आल्या होत्या. आता त्या प्राचीन वारशाचं ओझं एकाएकी तिच्या तरुण खांद्यावर आलं होतं. ते ओझं पेलण्या इतकी शक्ती तिच्या खांद्यात आहे का नाही याची आता परीक्षा होणार होती.
ती जी परत आली ती बाहेरच्या सोप्यावरच्या झोपाळ्यात बसली. आजीची आवडती जागा. वर्षानुवर्ष आजीने ते कठोर व्रत पाळलं होतं. समजा उद्या तिच्यावर ही नैतिक पहारेकऱ्याची जबाबदारी येऊन पडली तर? आपला धीर त्या कसाला उतरेल याची तिला मनोमन खात्री वाटत नव्हती. कामातून जरा उसंत मिळताच रखमा बाहेर येऊन बसली. जरा वेळाने तीच म्हणाली, वाचलेस का ते कागद सोनाली? हो, काल रात्रीच वाचून काढले. तुला त्यातलं सगळं माहीत आहे नाही का ग रखमा? तो मथीचा प्रसंग, ते केरू हुसण्याचा प्रसंग, सगळं काही माहित आहे नाही का? हो. आणखी कुणाकुणाला वाचायला दिले होतेस कागद? कुणाला नाही. कुणाला नाही? बाबांना नाही? दादाला नाही? नाही, मोठ्या बाईंनी सांगितलं होतं. मग मला कसे दिले? तेही मोठ्या बाईंनी सांगितलं होतं. काय? एकदम ताठ होत सोनालीने विचारलं. लिहून झाल्या झाल्या बाईंनी सांगून ठेवलं होतं, गोविंदाची मुलगी सोनाली वाडीवर आली तर तिला हे कागद वाचायला दे. आणि मग जरा वेळाने जरा हळव्या आवाजात रखमा म्हणाली, आणि सोनाली, मोठ्या बाईंनी सांगून ठेवलं नसतं तरी मी तुला ते कागद दिलेच असते. सोनाली प्रश्नार्थक चेहऱ्याने रखमाकडे पाहू लागली. आल्या आल्या तुझ्या हातून आजीचं चित्र निघालं होतं, आठवतं? हो. जराशी चमत्कारिकच घटना. आणि सुनबाई सांगत होती, रेतीत बसल्या बसल्या तुझ्या हातून आजीचा मुखवटा तयार झाला होता. हो. तेवढ्या खुणा मला पुरेशा होत्या. मी म्हटलेलं आठवतं तुला? तू तुझ्या आजीच्याच रक्ताची आहेस म्हणून. सोनाली गप्प बसली. या घटनांना रोजच्या व्यवहारातले तर्काचे कोणतेच नियम लागू पडत नव्हते. पण आजीचा निष्कर्ष आणि रखमाने बांधलेले अंदाज यांच्या मागे केवढा समन्वय होता. इजिप्शियन हिरोग्लिफ लिपीसारखीच ही तिला अगम्य होती. पण त्यातले जाणकार त्यातून बरोबर अर्थ काढत होते. मी इथे आले म्हणून हे रामायण घडलं ना? समज मी इथे आले नसते तर? रखमा सावकाश सावकाश मान हलवत होती. नाही, तू इथे येणारच होतीस. ते कशावरून म्हणतेस? सोनाली, काही काही गोष्टी व्हायच्याच असतात. त्या व्हायच्या चुकत नाहीत. त्यांच्या वर्क तर्कशास्त्राला आणखी एक नियम. सोनालीच्या मनात विचार आला. ती वर तिच्या खोलीत गेली. सकाळचे वापरलेले कपडे बदलून एक अगदी पातळ हाऊसकोट पेहरून ती खाली आली. खालच्या खोलीतलं पुस्तकाचं कपाट तिने उघडलं. सर्व पुस्तकं 40 ते 50 वर्षापूर्वीची होती. कथा, कादंबऱ्या, निबंध संग्रह, काव्य संग्रह, नाटकं सुद्धा. त्यातील 2-3 काढून तिने नेटाने वाचण्याचा प्रयत्न केला. पण 2 पानांच्या वर काही तिचा दम टिकत नव्हता. प्रत्येक क्षणी ती स्वतःची तुलना आजीशी करत होती. वर्षामागून वर्ष असं निष्क्रियतेनं जगणं सर्वथा अशक्य झालं होतं. आजीची आणि तिची मानसिकता मुळातच वेगळी होती. पण एक खूप मोठा पण होता. तिचं इच्छा स्वातंत्र्य अबाधित राहील याची शाश्वती देता येत नव्हती. कारण सर्व घटक तिला ज्ञात नव्हते. 12च्या सुमारास रखमा जेवायला बोलवायला आली. सोनालीने रखमाला आपल्याबरोबर जेवण घ्यायला लावलं. सुरुवातीला रखमाने खूप आढेवेढे घेतले, पण शेवटी तयार झाली. तिला संकोच तर वाटत होता, पण एव्हानाच सोनालीला एकटेपणाचा कंटाळा यायला लागला होता. आता दुपारचे जेमतेम 2 वाजले होते. आतापासूनच ती बाबा, आई, मामांच्या परतण्याकडे लक्ष लावून बसली होती. 4-4:30च्या सुमारास ती अगदी खळीला आली होती. तेवढ्यात लांबवरून हॉर्न वाजल्याचा आवाज आला आणि 5-7 मिनिटांनी व्हरांड्याच्या पायऱ्यापाशी जीप येऊन थांबली. मामा आणि आई नेहमीसारखे थट्टा मस्करी करत होते, पण बाबांचा मूड खराब झालेला दिसत होता. शेवटी तिला राहवलंच नाही. बाबा, काय झालंय का? अगं, त्या आनंदाचा फोन आला होता. तेव्हापासून यांचा ताल गेलाय. शेवटी बाबा व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर टेकले. मान हलवत ते म्हणाले, अगं, एवढ्यातल्या एवढ्यात एक मोहन दांडेकर नावाचा इसम पुण्यातल्या आपल्या घरी 2दा येऊन गेला. आनंदला त्याचं बोलणं काहीच आवडलं नाही. मग त्याला घराबाहेर काढायचा? सोनाली जरा रागाने म्हणाली. अगं, तो आपल्या नात्यातला आहे, म्हणजे निदान तो दावा तरी तसा करत होता. तो म्हणतो की त्याच्या वडिलांचं नाव यशवंत होतं. यशवंत म्हणजे माझा चुलत भाऊ, नाही का? फटाक्यांचा सर पेटवला की एका मागोमाग एक स्फोट होतच जातात, तसं सोनालीला वाटत होतं. त्या एका यशवंत नावाने आठवणींचे स्फोटामागून स्फोट होत होते. यशवंत म्हणजे त्या कृष्णाबाईचा मुलगा, ज्याला घेऊन तिने वाडीवरचं घर सोडलं होतं. म्हणजे मोरेश्वरची पत्नी. त्याने काही दिवसातच गळफास लावून आत्महत्या केली. यांच्या वंशावळीतला हा मोहन. पण आपल्या घरी कशासाठी आला होता? आनंदला त्याने काही सांगितलं नाही. त्याला माझ्याशीच बोलायचं होतं. आणि आनंद म्हणतो की हा मोहन म्हणजे अगदी निमित्ताला टेकल्यासारखा वाटतो, जशी काही त्याला वादावादीची, भांडणाची अगदी खुमखुमीच आहे. मग आता काय? आता काय पुण्याला जायला हवं, दुसरं काय? आणि याला फारसा विरोधही झाला नाही. वाडीवरचा त्यांचा मुक्काम आधीच लांबला होता. बाबांनी रखमास विचारलं, काय करतेस? इथेच राहतेस का
का श्रीवर्धनला रघुकडे राहतेस? रखमाने वाडीवरच राहणं पसंत केलं. रघुमामाही 2 दिवस राहून मग श्रीवर्धनला परत जाणार होता. गोविंदा, तू इथली काही काळजी करू नकोस. तिकडे त्या मोहनचं काय प्रकरण आहे ते पहा. मी इथे आहे, मामा म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच वाडीहून निघायचं त्यांनी ठरवलं. आजीचे कागद वाचण्याआधी हे सगळं झालं असतं तर सोनाली अगदी खुशीने वाडी सोडायला तयार झाली असती. पण आता तिचं मन द्विधा अवस्थेत होतं. तिला जाणवलं की पूर्वीसारखी ती स्वतंत्र नव्हती. निदान तिला स्वतंत्र तसं वाटत नव्हतं. वाडीला जखडणारे काही पाश नव्याने निर्माण झाले होते. एक व्यजोक्ती. ते जसं त्या दुसऱ्या घरात जखडून बांधून घातलं होतं तशीच तीही या घरात जखडली होती. तिच्या मनात आलं तेव्हा ती श्रीवर्धनला रघुमामाकडे येऊ शकत होती. त्याच्याबरोबर वाडीवर येऊ शकत होती. थोडासा नाश्ता करून 9च्या सुमारास त्यांनी वाडी सोडली. मधला वाळूचा रस्ता जवळजवळ कोरडा होता. पुण्याला पोहोचायला त्यांना दुपारचे 3 वाजले आणि त्याच संध्याकाळी तो मोहन दांडेकर आला. तो आला तेव्हा सोनाली ही बाहेरच्या हॉलमध्येच होती. मोहन 30च्या आसपासचा वाटत होता. उंच पण अगदी शिडशिडीत होता. चेहऱ्यात दांडेकरांच्या कुळाशी काहीही साम्य दिसत नव्हतं. चेहरा उंच होता. डोळे बारीक होते, अगदी जवळजवळ होते. केस एव्हानाच मागे जायला लागले होते. ओठ दुमडलेले होते. असं वाटत होतं या चेहऱ्याला हास्याची फारच ओळख नव्हती. आत आल्या आल्याच बाबांना एक अर्धवट नमस्कार करीत तो म्हणाला, मी मोहन दांडेकर. या बसा. बाबांनी एका खुर्चीकडे हात केले. तो बसल्यावर बाबा म्हणाले, तुम्ही म्हणे इथे एकदा दोनदा येऊन गेलात? हो, तुमची गाठ घ्यायची होती. ते आलंच ध्यानात, पण कशासाठी? माझं सगळं नाव सांगतो. मोहन यशवंत दांडेकर. आता आलं लक्षात? माझे वडील आपले चुलत भाऊ होते. हो, आनंदच्या फोनवरून ती कल्पना आलीच मला. तरीही तुमच्या भेटीमागचं कारण समजत नाही. मुख्यतः तुमची आजवर गाठभेटही झाली नाही. किंबहुना माझ्या चुलत भावाला यशवंतला असा मुलगा आहे हेही मला माहित नव्हतं. खरं तर गेल्या जवळजवळ 50 वर्षात त्याचा संबंधही आलेला नाही. त्या मागच्या गोष्टी झाल्या, पण बरं झालं त्यांचा उल्लेख झाला. तो मोहन खुर्चीत जरा पुढे सरकून बसत म्हणाला, मलाही त्याच जुन्या गोष्टींसंदर्भात आपल्याशी बोलायचंय. या मोहनचे वडील म्हणजे बाबांचा चुलत भाऊ यशवंत. म्हणजे तसा हा मोहन तिचा जरा दूरचा चुलत भाऊच लागला होता. पण काही केल्या तिला या माणसाबद्दल अजिबात आपुलकी वाटत नव्हती. उलट मनात जरासा प्रतिकूल ग्रहच निर्माण होता. बरीच वर्ष आम्ही मध्य प्रदेशात होतो. इकडे येणंच झालं नाही. आता मी परत आलोय. माझ्या वडिलांना ही हकीकत त्यांच्या आईकडून समजली आणि मला त्यांच्याकडून समजली. आजोबांची प्रकृती शेवटी चांगली नव्हती. शरीरापेक्षा त्यांच्या मनावर काहीतरी परिणाम झाला होता असं आजीने सांगितलं. अर्थात आजोबा आता हयात नसणारच, पण वाडीवरच्या इस्टेटमध्ये त्यांचा अर्धा वाटा होता ना. म्हणजे यासाठी हा मोहन इथे हेलपाटे घालत होता तर? मोहन, बाबा म्हणाले, आता नीट ऐक. तुझी माहिती अगदी वरवरची आणि जुजबी आहे. काय झालं ते थोडक्यात सांगतो. शेवटी तुझ्या वडिलांचं चित्त ठिकाणावर नव्हतं. त्यामागचं कारण मला माहित नाही. तुझे वडील 3-3.5 वर्षाचे असताना तुझी आजी त्यांना घरातून घेऊन बाहेर पडली. त्यानंतर ती परत वाडीवर आली नाही. आता सांगतो त्या गोष्टी तुला ऐकायला कटू वाटतील, पण त्या खऱ्या आहेत. तुझ्या आजीच्या वडिलांनी तुझ्या आजोबांना पार फसवलं. त्यांच्या नावावर भरमसाठ उधारी करून ठेवली. प्रकरण अशा थराला गेलं की शेवटी वाडीवर जप्ती आली. वाडीवर जप्ती केवढी नामुष्कीची गोष्ट. तिथल्या तिथे देणेकरांची सर्व देणी चुकती करून बाबांनी ते बेलीफ आणि इतर सावकार परत पाठवले. काकांची वाडीवर मदत तर होतच नव्हती. तेव्हा बाबांनी सर्व इस्टेटचं व्हॅल्युएशन करून काकांचा हिस्सा त्यांना दिला. सर्व वाडी बाबांच्या मालकीची झाली होती. पण त्यांनी काकांना त्यांच्या घरात राहायची परवानगी दिली. एवढंच नाही तर जेवणा खाण्यासाठी आमच्या घरी येण्याची सूचना केली. मालकी बदलली तरी भावाभावाचं नातं बदललं असं नव्हतं ना. पण काका त्यानंतर जगलेच नाही. बाबांनी काकूची खूप चौकशी केली, पण त्यांचा तपासच लागला नाही. पण माझ्या आजोबांना इस्टेटमधला हिस्सा विकण्याचा अधिकार नव्हता, मोहन रागाने म्हणाला. ती काही त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता नव्हती. ती वडिलोपार्जित मिळकत होती. त्यांना मुलगा होता, अजान असे नाका, पण त्याचाही मिळकतीवर हक्क होता. हा सर्व व्यवहार मला बेकायदेशीर होता असं बाबा रागाने म्हणाले. पण वाटलं होतं गेल्या जवळजवळ 2 पिढ्या आपला संबंध राहिलेला नाही. जुनी नाती आठवून तू काही क्षेमकुशल विचारायला आला असशील. तू तर इस्टेटीची मागणीच करायला आलायस. मोहन जरासा वरमल्यासारखा दिसला, पण त्याने आपला हेका सोडला नाही. मी तुमचा लांबचा पुतण्या लागतो, तर मग तुम्हीही माझे जरा दूरचे काकाच आहात. ठीक आहे काका, मला एक सांगा, मी जे काही बोलतो त्यात काही गैर आहे का? मोहन, तू वडिलोपार्जित मिळकतीबद्दल बोलतोस.
त्यांना विकण्याचा हक्क नव्हता म्हणतोस. थोडक्यात ती प्रॉपर्टी एंटलमेंट मध्ये होती. मग ती प्रॉपर्टी तुझ्या आजोबाला गहाण टाकण्याचा तरी हक्क होता का? ते जरा बाजूला राहू दे. प्रॉपर्टी आपल्या दांडेकरांच्या घराण्यात गेल्या 5 पिढ्या आहे, यापुढेही राहणार आहे. त्याचं मागावून बघूया. एक सांग, यशवंत कसा आहे? माझ्याहून वर्षभराने लहान होता. बरी आहे का प्रकृती? तुझी आई काय म्हणते? तुला आणखी कोणी भावंड वगैरे आहेत का? इतकी वर्ष बाहेर होतास, कुठे होतास? आणि यशवंत काय करत होता? आणि तू काय करतोयस? तुझं लग्न वगैरे झालं की नाही? बाबांच्या प्रश्नांच्या भडीमाराने मोहन जरासा गांगरून गेलेला दिसला. काका, मी इथे आलो होतो ते, पण माहित आहे कशासाठी आलायस ते, बाबा त्याला मध्येच अडवत म्हणाले. ते मागावून पाहूया. ही सोनाली, माझी धाकटी मुलगी, अमेरिकेत शिकत असते. तुला भेटला होता तो हिचा मोठा भाऊ आनंद. सोनाली, जा ग, आईला जरा बाहेर बोलाव, आणि हे बघ, याच्यासाठी काही चहा वगैरे घेऊन ये. मोहनच्या मूळ मुद्द्याला बाबांनी सफाईने बगल दिली होती. तिला तर अशी शंका येत होती की मोहनच्या दाव्यात काहीतरी तथ्य असल्याचं बाबांना जाणवत होतं. मुख्य गोष्ट ही होती, मोहनच्या आजोबांनी आत्महत्या केली होती. आजवर ती गोष्ट फक्त घरातल्यांनाच माहीत होती. एकदा प्रकरण धसायला लागलं की काय काय गोष्टी बाहेर येतील याचा काही भरवसा देता येत नव्हता. पण तिला एका गोष्टीचं मनोमन नवल वाटलं होतं. हे प्रॉपर्टीचं प्रकरण यांच्या डोक्यात असलं तर मग गेली कितीतरी वर्ष मोहनचे वडील यशवंतराव ते का गप्प बसले होते? त्यांनी बाबांशी हा प्रश्न प्रत्यक्ष भेटून किंवा पत्राने का उपस्थित केला नव्हता? इतक्या वर्षानंतर, जवळजवळ 50 वर्षांच्या खंडानंतर हा प्रश्न एकाएकी ऐरणीवर का आला होता? आणि तेही आजीच्या मृत्यूनंतर केवळ महिन्याभरातच. तिला वाटलं होतं यापैकी बऱ्याच गोष्टींचा अजून उलगडा झालेला नाही. ती आत गेली. आई चहा बनवतच होती. तो मोहन आला असणार याची आईला कल्पना आलीच होती. आई आणि तिच्या मागोमाग सोनाली चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. तिने ठरवलं होतं की या दोघांच्या बोलण्यात आपण प्रत्यक्ष भाग घेतला नाही तरी मोहन त्यांच्या घरातून जाईपर्यंत तिथे हजर राहायचं. मोहनच्या हातात बाबांनी चहाचा कप दिला आणि मग खुर्चीत बसता बसता ते म्हणाले, आता सगळं सांग. काकांच्या मृत्यूनंतर बाबांनी काकूंची खूप चौकशी केली, पण त्यांचा पत्ता लागला नाही. काकू कुठे गेली होती? यशवंताचं लहानपण, शिक्षण कुठे झालं? त्यांना तू एक मुलगा आहेस की तुला आणखी बहीण भाऊ आहेत कोणी? यशवंत काय करीत असे? आता निवृत्त झाला असेल. त्याची प्रकृती कशी आहे? आणि तू काय करतोस? तुझं लग्न तर झालंच असेल. तुला मुलबाळ आहेत काय? बघ, संपूर्ण 2 पिढ्या उलटल्यात, पण आपला एकमेकांशी संपर्कच नाही. बाबांच्या प्रश्नाच्या भडीमाराखाली मोहन जसा गांगरून गेल्याचा वाटला. बाबांचा असा एकही उद्देश असू शकेल की मोहनने आपली ओळख पटवून द्यावी. शेवटी त्याच्या सांगण्यावरूनच असं दिसलं की मोरेश्वरची बायको कृष्णा आपल्या काकांकडे गेली होती. मुंबई आणि सेंट्रल प्रॉव्हिन्स यांच्या सीमेवर तिच्या काकांचं गाव होतं. त्याने तिला घरी ठेवून घेतलं. यशवंताच्या शिक्षणाची व्यवस्था केली. यशवंतने सारं आयुष्य तिथल्याच एका खाणीत नोकरी केली. आधी सुपरवायझर आणि शेवटी निवृत्त होताना मॅनेजर म्हणून. तिथल्याच एका हिंदी भाषीय कुटुंबात त्याचा विवाह झाला आणि मोहन हा त्याचा एकुलता एक मुलगा. वय झाल्यावर कृष्णाबाईचा अंत झाला. खाणीतल्या कामाचा यशवंतच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. निवृत्त झाल्यावर जेमतेम वर्षभरातच त्याचंही निधन झालं. यशवंताने आईच्या सांगण्यावरून त्यांच्या घराण्याचा वृत्तांत लिहून ठेवला होता. त्यावरून मोहनला आपल्या कुटुंबाच्या मूळ स्थानाची कल्पना आली. अर्थात मोरेश्वरने गहाणावर उधारी केली होती. ती फेडण्यासाठी आपला हिस्सा विकून टाकला याची कृष्णाबाईंना कल्पना नव्हती. आणि अर्थात यशवंतच्या नोंदीतही हा भाग आला नव्हता. मोहनची भाबडी कल्पना होती की आपण एका सधन कुटुंबापैकी आहोत. आणि वाडीची चौकशी करीत करीत तो श्रीवर्धनला पोहोचला होता. त्याला गोविंदरावांचा पुण्याचा पत्ता माहीतच नव्हता. श्रीवर्धनला त्याने जेव्हा वाडीच्या इस्टेटीचा तपास केला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या आजोबांचा हिस्सा थोरल्या भावाने विकत घेतलाय आणि तिथेच त्याला गोविंदरावांच्या पुण्याचा पत्ता मिळाला होता. त्या पत्त्यावर तो आला, येऊन पोहोचला. स्वतः श्रीमंत समजणारा तो लेखणीच्या एका फटकाऱ्यासरशी कफल्लक झाला होता. नवल नाही, त्याचा पारा चढला होता. ते प्रश्नाला 15 रुपये घेणाऱ्या एका वकिलाने त्याला सल्ला दिला होता की हा वाटणीचा किंवा विक्रीचा व्यवहार बेकायदेशीर होता. त्याची सर्व हकीकत सोनाली लक्ष देऊन ऐकत होती. तिला जाणवलं की त्याच्या या सांगण्यात अनेक त्रुटी आहेत. ती शेवटी म्हणाली, मला एका गोष्टीचं नवल वाटतं. हा शोध तुम्ही इतक्या वर्षानंतर का हाती घेतलात? याआधी का नाही? तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की नाही याचा तो विचार करीत असावा. कदाचित त्याची अशीही कल्पना झाली असण्याचा संभव होता की ती तथाकथित शिकणारी मुलगी विनाकारण मोठ्यांच्या तोंडी कशाला लागते. त्यात अशक्य काहीच नव्हतं. सगळेजणच, खास तर पुरुष,
स्वतःला सर्वज्ञानी आणि बायकांना अडाणी समजून चालत असतात. त्याची जर अशी काही समजूत असेल तर तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करत होता. बाबांनी मला त्यांच्या या लेखनाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. तो शेवटी म्हणाला, एवढ्यात आम्ही जागा बदलली तेव्हा जुन्या जागेत जमलेली बरीचशी अडगळ काढून टाकली. अशीच एक ट्रंक तपासताना माझ्या हातात बाबांच्या लिखाणाचे हे कागद सापडले. ही गोष्ट अशक्य खास नव्हती. फक्त आजीचं निधन आणि त्याला हे कागद सापडणं हा योगायोग जरा विचित्र वाटत होता. ते असू दे, बाबा म्हणाले. समजा मी तुझं मानलं नाही तर? कदाचित तो याचीच अपेक्षा करत असावा. मग काय? मग कोर्ट कचेऱ्या. बाबांनी खिन्नपणे मान हलवली. जरा विचार करीत ते म्हणाले, 50 वर्षापूर्वी हा व्यवहार झालाय. हिंदू कोड बिलात, सक्सेशन ऍक्ट मध्ये खूप बदल झाले. शिवाय लिमिटेशनच्या स्टॅच्यू आहेत. कोकणातल्या अनेक केसेस अशा पिढ्यानपिढ्या चालू आहेत. त्यातलीच ही एक होणार. आपल्या नातवंडांना तरी न्याय मिळेल का याची शंका आहे. खुर्चीवर जरा पुढे वाकून बसत बाबा पुढे म्हणाले, आता विचार करता करता एक उपाय मला सुचलाय. तो नैसर्गिक न्यायाला धरूनच आहे आणि त्यात कुणाचंही नुकसान होणार नाही. समजा बाबांनी काकांना दिलेली रक्कम कर्ज म्हणून दिली असं मानलं तर? त्या रकमेवर आज तागायतपर्यंत सिंपल इंटरेस्ट काय होईल ते तू दे, म्हणजे प्रकरण मिटलं, नाही का? आणि इतकी वर्ष इस्टेटचं उत्पन्न तुम्ही घेतलं त्याचं काय? देखभालीचा खर्च वजा करून तेही तुझ्या खात्यावर जमा करता येईल. मोहन, आता रोठ्याचे भाव आकाशाला भिडलेत. अगदी सुरुवातीस रुपया शेर असा भाव होता. हळूहळू वाढत गेलाय. 65 आणि 71च्या युद्धात बांगलादेशहून येणारी आयात थांबली होती. तेव्हा चांगले भाव दिसले होते हे खरं, पण तोही प्रश्न येणार नाही. उत्पन्नाचे आकडे आहेत, त्या वर्षीचे बाजारभाव काढता येतात. तुला खरं सांगू का, मी तर आता तिथे राहणारच नाही. आनंदालाही काडी मात्र इंटरेस्ट नाही. ही सोनाली भारतात येणार आहे का अमेरिकेतच राहणार आहे याची मला खात्री नाही. इथे आली तरी ती बागायत खासच करणार नाही. मी तर म्हणतो हा व्यवहार समोपचाराने मिटला तर तू सुद्धा वाडीवर राहू शकतोस. नाही, सोनाली एकदम म्हणाली. तोंडून शब्द निघेपर्यंत तिलाही कल्पना नव्हती की आपण असं काही बोलणार आहोत. पण तिची ती धारणा ठाम होती. तिची पूर्ण खात्री होती की मोहन वाडीवर राहायला अगदी संपूर्ण अयोग्य माणूस आहे. सोने, बाबा तिच्याकडे नवलाने पाहत म्हणाले. बाबा, त्यांचं कर्ज माफ करा, वसूल करा, त्यावर व्याज लावू नका. तुमचे ते पैशाचे प्रश्न कसेही सोडवा, पण वाडीवरच्या आपल्या घरात आपल्याखेरीज इतर कुणीही राहायचं नाही. यांना वाटलं तर उत्पन्नाचा हिस्सा द्या, पण अगं पण तिथे दुसरं घर आहे की? बाबा घाईघाईने बोलून गेले. पण लगेच त्यांच्या ध्यानात आपली चूक आली. ते एकदम गप्प झाले. सोनाली आणि ते दोघे एकमेकांकडे पाहत होते. त्या दुसऱ्या घराचा इतिहास दोघांना माहीत होता. बरोबर आहे, नाही, ते शेवटी म्हणाले. सोनालीच्या उद्गाराबरोबर मोहनची मान वर आली होती. नजर तिच्यावर खिळली होती. आता ती आणि गोविंदराव यांच्यातील नेत्रा पल्लवी आणि एकमेकांना दिलेले छुपे संकेत त्याच्या नजरेतून सुटणं अशक्य होतं. तो जराशा कडवट आवाजात म्हणाला, ही आपली नाही, तुमची म्हणा हवं तर. तुमची वाडी कशी आहे हे मी अजून पाहिलेलं नाही. तुमची तडजोड स्वीकारलेलीच नाही. तेव्हा भविष्यात कोण कुठे राहणार याची चर्चा हवी कशाला? असं केलं तर मीच एखादा दिवस तिथे राहून आलो तर? सोनालीला तेही अजिबात मान्य नव्हतं. पण आता यात मोडता कसा घालायचा? हे पहा, ती म्हणाली, तुम्ही स्वतःचं नाव मोहन सांगितले. मोरेश्वर दांडेकर यांचे पुत्र यशवंत दांडेकर यांचे आपण पुत्र आहोत असं सांगितले. पण तुमच्या शब्दाव्यतिरिक्त तुमच्या या दाव्याला काही पुरावा आहे का? कशावरून तुम्ही खोटं बोलत नाही आहात? तिला वाटलं होतं आपल्या या आरोपाचा त्याला राग येईल, पण उलटच झालं. तो जरासा हसत म्हणाला, अजूनपर्यंत तुमच्यापैकी कोणी मला माझी ओळख पटवण्याची मागणी केली नाही. याचंच मला नवल वाटत होतं. अर्थात माझ्यापाशी पुरावा आहे. बरोबर आणलेल्या रेक्झिनच्या पिशवीतून त्याने एक फाईल काढली आणि एक ब्राऊन पेपरचं पाकिट काढलं. या फाईलमध्ये आवश्यक ती सर्व सर्टिफिकेट आहेत आणि या पाकिटात आजी, बाबा आणि मी असे सर्वांचे फोटो आहेत. पहा. अर्थात सुरुवातीपासूनच सोनालीची खात्री होती की हा खरोखरच मोहन दांडेकर आहे. एखाद्या तोतयाची अशा मागण्या करण्याची किंवा कोर्ट कज्जांची धमकी देण्याची हिंमत झालीच नसती. सर्टिफिकेटांच्या फाईलमध्ये तिला स्वारस्य नव्हतं. फोटोंचं पाकिट तिने घेतलं आणि आतली फोटोंची चळत काढली. कृष्णाबाईचा फोटो सहज ओळखता आला. मोठ्या चमत्कारिक प्रसंगातून गेलेली बाई. यशवंतरावांचा फोटो बाबांच्या चेहरेपट्टीशी काही प्रमाणात साम्य दिसत होतं. तिने फोटो परत पाकिटात घालून मोहनकडे दिले. झालं समाधान? त्याचा उपरोधिक प्रश्न आलाच. हो,
ती जरा शांत आवाजात म्हणाली, काका मी तुम्हाला एक सुचवतो, वाडीवर व्यवस्था पाहणारं कुणी असेल ना? हो आहे. त्यांच्यासाठी एक ओळखपत्र द्या. मी फक्त तास 2 तासांसाठी तिथे जाऊन येईल. त्याला तर तुमची हरकत नाही ना? निरुपाय होऊन सोनालीने मानेनेच नाहीची खून केली. बाबांनी पॅड घेऊन कागदावर रखमाच्या नावाने चिठ्ठी लिहिली. रखमा. चिठ्ठी घेऊन येणारे गृहस्थ मोहन दांडेकर आहेत. माझा चुलत भाऊ यशवंत याचे ते चिरंजीव आहेत. वाडीवर त्यांना जे हवं ते पाहू देत. त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या जेवणाचीही सोय कर. हे मोहन दांडेकर वाडीवर मुक्कामासाठी राहणार नाही आहेत. गोविंदा. त्याने चिठ्ठी हातात घेतली, वाचली. गोविंदरावांच्याकडे पाहून ठीक आहे असं म्हणत तो उठला. मी पुन्हा आपली गाठ घेईल. बरं जातो. एवढ्या शब्दांवर त्याने त्या सर्वांचा निरोप घेतला. त्याने आपल्या मागे बंगल्याचं फाटक लावून घेतल्याचा आवाज आला. तेव्हा सोनाली एकदम बाबांकडे वळली. त्याला कशासाठी पत्र दिलं? ती जरा रागाने म्हणाली, अगं काही झालं तरी तो आपल्या कुटुंबातला आहे की नाही? बाबा मला हा माणूस मुळीच आवडला नाहीये. हो, पहिलं इम्प्रेशन फारसं चांगलं होत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण अगदीच कॉपरेशन करायचं नाही अशी भूमिका घेता येत नाही ग. काय? सोनाली एकदम खुर्चीत ताट बसली. बाबा त्याने तुम्हाला वाडीचा पत्ताही विचारला नाही. तुमच्या लक्षात आलं का? अगं श्रीवर्धन मध्ये दांडेकरांची वाडी सर्वांना माहित आहे की. पण हे त्याला कुठे माहित आहे? तिचा चेहरा विचारमग्न झाला होता. मला काय वाटतं सांगू का? ती शेवटी म्हणाली, बाबा त्याने वाडीला यापूर्वी भेट दिलेली आहे. पण आपण तिथे होतो की. जाहीर भेट नाही पण छुपी भेट नक्की. माझी अगदी खात्री आहे. तू पण काही काही वेळेला कमाल करतेस. आता पाहालच, सोनाली चढ्या आवाजात म्हणाली. सोनालीचा अंदाज अजिबात चुकीचा नव्हता. मोहनने अर्थात वाडी कुठे आहे, तिथे कसं पोहोचायचं याची चौकशी केली होती. एका सकाळी श्रीवर्धनहून बसने निघून वाडी फाट्यापाशी उतरून तो आतल्या भरतीच्या वेळेपर्यंत जाऊनही आला होता. या दांडेकर मंडळींची आजची भेट संमिश्र स्वरूपाची होती. काही प्रमाणात समाधानकारक, काही अंशी असमाधानकारक. कोर्ट कज्जे करायला त्याच्यापाशी पैसे नव्हते आणि सवडही नव्हती. त्यांनी सुचवलेला दुसरा पर्याय एकदम स्वीकार करण्यासारखा नसला तरी विचार करण्यासारखा खास होता. तशी त्याच्याशी त्यांची वागणूक चांगलीच म्हणायला हवी. एक ती एक्स्ट्रा स्मार्ट सोनाली सोडली तर त्याने वाडीवर राहावं असं वडिलांनी सुचवताच तिचा जो एक नाही असा उत्स्फूर्त उद्गार आला होता तो आश्चर्यकारक म्हणायला हवा. आणि दुसऱ्या घराचा उल्लेख निघताच त्या दोघांची खुणवाखुणवी आणि लपवाछपवी त्याच्या नजरेतून सुटली नसावी. त्यांनी आजोबांना पैसे दिले होते हे सत्य होतं. त्यावर व्याज रूपाने काही रिटर्न मिळावा ही त्याची अपेक्षाही रास्त होती. शेवटी तडजोडीशिवाय दुसरा मार्ग नव्हता. एक गोष्ट मात्र खरी होती, त्यांच्या भेटीला जाताना त्यांच्या मनात जो एक कडवटपणा आणि राग होता तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. अर्थात अशा गोड शब्दांनी फार विरघळून जाता कामा नये. त्या वाडीला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती काय आहे हे पाहिल्याखेरीज कोणताही निर्णय घेता कामा नये. श्रीवर्धनला पोहोचेपर्यंत दुपारचे 4:30 झाले होते. त्यानंतर वाडीवर जाण्यात काहीच अर्थ नव्हता. वाडीवर मुक्कामाला राहू नये अशी त्यांची सूचना होती. ती तो मानणारच होता. तिथे एक म्हातारी देखभाल करत असते एवढंच त्याच्या कानावर आलं होतं. संध्याकाळनंतर काही पाहताही येण्यासारखं असणार नाही आणि प्रवासाने तो थकलाही होता. रात्र लॉजमध्ये काढून दुसऱ्या सकाळी 9च्या सुमारास तो बस स्टँडवर आला. पहिल्या बसने निघून तो फाट्यापाशी पोहोचला. मधल्या वाटेवर अजूनही घोटाभर पाणी होतं. प्रत्यक्ष वाडीवर पोचायला 10 तरी वाजलेच. एव्हानाच उन्हाचा चटका जाणवायला लागला होता. त्याचं सारं आयुष्य डोंगराळ आणि जंगली भागात गेलं होतं. मैलोमैल पसरत गेलेला सपाट रेतीचा विस्तार. काही नारळी पोपळी सोडल्या तर झाडाची खूण नाही. वर आकाशाचा प्रचंड निळसर पांढरा घुमट आणि समोर फेसाळणारा अथांग निळा हिरवा सागर. त्याला हे दृश्य सर्वस्वी अपरिचित होतं. नजर गुंतून राहत होती. चारी बाजूंना पाहत पाहत तो सावकाश घरापाशी आला. व्हरांड्याच्या पायऱ्या चढताना त्याच्या बुटांचा आवाज झाला. त्या आवाजानेच समोरच्या उघड्या दारातून एक वयस्कर कृश बुटकी स्त्री येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरून उघड दिसत होतं की इथे कुणीही भेटायला येत नाही आणि इथल्यांना कुणाच्या येण्याची अपेक्षाही नसते. वर चढून तिथेच थांबत तो म्हणाला, तुमचं नाव रखमाबाई? हो. एवढंच बोलून ती थांबली. पुण्याहून आलो आहे. गोविंदरावांनी तुमच्यासाठी एक चिठ्ठी दिली आहे. त्याने खिशातून तो कागद काढून पुढे धरला. जरा वेळ घुटमळून मग ती पुढे आली. त्याच्या हातातला कागद घेऊन व्हरांड्याच्या कडेशी कडक उन्हात गेली. कागद अगदी डोळ्यांपाशी नेऊन तिने सावकाश सावकाश वाचला. त्यात काहीतरी ओळखीचा भाग येताच तिने कागद एकदम खाली केला आणि ती त्याच्याजवळ आली. बराच वेळ त्याच्याकडे पाहत उभी राहिली आणि मग म्हणाली, म्हणजे तू यशवंताचा मुलगा तर?
त्याचा स्वतःचा आणि त्याच्या वडिलांचा सुद्धा एकवचनी उल्लेख. त्याला ते जरा खटकलंच, पण तो एवढंच म्हणाला, हो. अरे, तुझ्या वडिलांना मी हाताखांद्यावर खेळवलंय. कसे दिवस जातात. म्हणजे तुम्ही? अरे तुम्ही काय म्हणतोस? रखमा म्हण. तुझ्या वडिलांच्या जन्माच्या आधीपासून मी वाडीवर आहे. ये, आत ये. तिच्या मागोमाग तो आत गेला. तिनं बटन दाबून पंखा सुरू केला. पंखा, ट्यूब, टीव्ही, प्रत्येक गोष्टीचं त्याला नवल वाटत होतं. हमर रस्त्यापासून 5-7 मैल आत असलेली ही जागा अगदी आधुनिक, अत्याधुनिक, एखाद्या शहरातल्या बंगल्यासारखीच वाटत होती. चालत आलास ना रस्त्यापासून? रखमाने विचारलं. हो. दमला असशील नाही का? आधी गारगार पाणी देते, मग चहा करते. स्नान वगैरे व्हायचं आहे का? नाही. ठीक आहे तर. रखमा आत गेली. मिनिटाभरातच अगदी गार पाण्याचा ग्लास घेऊन आली. जरा आराम कर, आणते चहा. तिथल्याच एका आरामशीर सोफ्यावर मोहन ऐसपैस बसला. सांपत्तिक दृष्ट्या या दांडेकरांना काहीच कमी नव्हतं हे तर उघड दिसत होतं. खोलीतलं आरामशीर फर्निचर, खाली लिनोलियम, छताला टांगलेली झुंबरं, भिंतीवरची चित्र, दारावरचे उंची पडदे, संपत्तीच्या खुणा तर सर्वत्र होत्या. त्यांच्या मनात एक कडवट विचार आला. या उत्पन्नातल्या अर्धा हिस्सा खरं तर त्याच्या हक्काचा होता. गेली 50 वर्षे ही मंडळी अगदी बिनदिक्कत त्याचा उपभोग घेत होती. रखमा चहा घेऊन आली तेव्हा तो परत सोफ्यावर ताट बसला होता. इथे आणखी कोण कोण असतं? मोहनने विचारलं. आणखी कोण असणार? मीच एकटी असते, रखमा म्हणाली. इतकी वर्ष? इतकी वर्ष नाही, 1.5 महिन्यापूर्वीच थोरल्या बाई वारल्या. आता तू यशवंताचा मुलगा नाही का? म्हणजे ती तुझी चुलत आजी झाली. त्या आणि मी एकत्र राहत होतो. आता मात्र मी एकटीच आहे. माझ्या आजीला, कृष्णाबाईला तुम्ही पाहिलं असेल ना? पुन्हा तुम्ही? हो, पाहिलं की. समोरच्या घरात तर राहत होती. मग आता तिथे कोण असतं? त्या प्रश्नाच्या रखमावर अनपेक्षित परिणाम झाला. तिचं अंग एकदम आतल्या आत आक्रसल्यासारखं झालं. मान हलवत खाली पाहत ती म्हणाली, आता कोण असणार? कृष्णाबाई यशवंताला घेऊन गेली आणि मग धाकट्या मालकांनाही वरून बोलावणं आलं. तेव्हापासून ते घर जे ओस पडलं ते तसंच आहे. या दुसऱ्या घरासंबंधात काय एवढं विशेष होतं? त्याचा उल्लेख होताच गोविंद काका आणि ती सोनाली जरा गडबडले होते. आणि आता या रखमाची ही 30 थरा. पण ही त्याची पहिलीच भेट होती. कदाचित आणखी झाल्या तर विचारता येईल. तोपर्यंत आपणच डोळे उघडे ठेवून वावरायचं. चहा झाल्यावर त्याने कप खाली ठेवला. गोविंद काकांनी मला वाडी पाहायला पाठवलंय. मी जरा चक्कर मारून येतो. जेवायच्या वेळेस परत येतो. ठीक आहे? तशी वाडीच्या तिन्ही बाजूंनी खाडीच आहे. आपण इकडे येतो तेवढीच वाट दिवसातून 2दा कोरडी असते. पण पाण्यात बिण्यात उतरू नकोस. जा. मोहन व्हरांड्याच्या पायऱ्या उतरून खाली उतरला. तो कुठे जात आहे हे रखमा घरातून कदाचित पाहत असेल किंवा नसेलही. ती पाहत आहे असं गृहीत धरून चालणं चांगलं. त्याने दुसऱ्या घराकडे पाठ फिरवून चालायला सुरुवात केली. पोफळीची वाडी खरोखरच आकर्षक होती. असं त्यानं त्याच्या आयुष्यात आजवर कधीच पाहिलं नव्हतं. सरळच्या सरळ वर गेलेली पोफळीची झाडं, वरती पारदर्शक हिरव्या पानांचा मांडव, पार्श्वभूमीवर सागर लाटांची खर्जातली गर्जना, किंचित दमटसर वाऱ्यावर येणारा मोहराचा उन्माद गंध. या साऱ्यात तो संपूर्ण एकटा. आसपास कोणाच्याही वावराची हालचालीची चाहूल नाही. कितीतरी वेळ तो पोफळीच्या झाडाखालून हिंडत होता. शेवटी वाडीची हद्द आली. तिथून थोड्याच अंतरावर खाडीचं निळं पाणी होतं. हाही अनुभव त्याला नवा होता. तो फेसाळत्या मागे पुढे होणाऱ्या पाण्यापाशी पोहोचला. पायातले सँडल काढून तो घोटभर पाण्यात उभा राहिला. मग खाडीच्या काठाकाठाने चालत वाडीला वळसा घालून तो घराकडे निघाला. आणि घराच्या दिशेला वळला तेव्हा त्याला दिसलं आपण त्या दुसऱ्या घरामागे आलो आहोत. मागे नव्हे, पुढे. कारण त्या घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून बांधलेला होता. हीच ती जागा होती जिथे त्याच्या वडिलांचा जन्म झाला होता आणि आजोबांचा मृत्यू झाला होता. काही वेळ तो समोरच्या बंद आणि उदास इमारतीकडे तिथूनच पाहत राहिला आणि मग त्या घराच्या रोखाने निघाला. त्या वास्तूबद्दल त्याच्या मनात विलक्षण उत्सुकता होती. मोहन, ए मोहन, रखमीची हाक आली. त्याने पाहिलं तर त्याला दिसलं की घराच्या वरांड्यातून ती त्याला हाक मारित होती. हाताने बोलवत होती. एका हाताने तिला जरा वेळ थांबण्याची खूण करून तो आणखी पुढे गेला. पुढचा वरांडा 2 पावलांवर होता. मोहन, ए मोहन, रखमाची अगदी तार स्वरातली हाक आली. जवळजवळ किंचाळली. त्याला मागे फिरावंच लागलं. मधलं अंतर जरा त्रासिकपणेच झपाझप पार करून तो सोफ्याच्या पायऱ्यांपाशी आला. केवढ्यांदा ओरडतेस रखमा? अगं मी त्या घरात नुसता डोकावून पाहणार होतो. एवढं काय झालं असतं? तू आधी वर ये, घरात ये.
मोहन, तुला सांगते, रखमा म्हणाली. ओरडून तिला धाप लागली होती. तिच्या प्रांजळ काळजीबद्दल शंकाच नव्हती. मनाशी नवल करीत तो सोफ्यावर आणि तिथून तिच्या मागोमाग मधल्या दिवाणखान्यात आला. हां, सांग, एका सोफ्यावर बसत तो म्हणाला. मोहन, ते घर, ती जागा चांगली नाही. आमच्या खेडेगावाच्या भाषेत सांगायचं तर लई वांगाळ आहे. फार फार वाईट आहे बघ. त्या घरात तुझ्या आजीचे वडील, तात्या गेले, तुझे आजोबा गेले, माझी 8 वर्षाची मती गेली, गावातल्या केरू नावाचा एक चोर गेला. गेली कितीतरी वर्ष त्या घरात काय, त्या घराच्या आसपास सुद्धा कोणी फिरकत नाही. तुला इथली काही माहिती नाही म्हणून तुला बोलवत होते, इतकंच. तिची हकीकत खरी असेल खोटी असेल, तिचा त्यावर 100% विश्वास होता हे उघड होतं. तिचा हेतू चांगला होता हे पण उघड होतं. एक सुस्कारा सोडून मोहन म्हणाला. बरं बाई, नाही जात त्या घराकडे. झालं समाधान. इथे तुला टीव्ही आहे तो पहा. पलीकडच्या खोलीत खूप पुस्तकं आहेत, त्यातलं एखादं वाच. तोवर मी जेवायची तयारी करते. तिच्या मागोमाग मोहन स्वयंपाकघरात गेला. रखमा, गोविंद काकांची आई गेल्यापासून तू इथे एकटीच राहते? हो, आता 1.5 महिना तरी झाला. पण एकटीला वाडीवरचं सगळं काम होतं? मी फक्त पाणी देण्याचं काम करते. बाहेर विहीर आहे, विहिरीवर पंप आहे, पाईपलाईन साऱ्या वाडीवर फिरवली आहे. 20-25 मिनिटात सगळ्या झाडांना पाणी देऊन होतं. गोविंदाचा मेहुणा रघु श्रीवर्धनला असतो. आठवड्याकाठी त्याची एक खेप असते. 15-20 दिवसांनी स्वतः गोविंदाही येऊन जातो. शिवाय श्रीवर्धनचा मेकॅनिक दर रविवारी येऊन जातो. विजेचं मशीन, पंप, पाण्याचे पाईप, नळ सगळं काही तपासून जातो. मला काही म्हणजे काही काम नसतं बघ. एवढं काम करतेस, मग पगाराचं काय, काही देतात की नाही? रखमा मोहनकडे अविश्वासाच्या नजरेने पाहत होती. पगार? पगाराचं विचारतोस? कशाला हवा मला पगार? कशाला हवेत मला पैसे? मला या घरात काय कमी आहे? पण हे तर दांडेकरांचं घर. मग मी काय परकी आहे का? उभी हयात यांच्याकडे गेली नाही का? अरे, दांडेकरांच्या 3 पिढ्या मी अंगाखांद्यावर खेळवल्यात. गोविंदा, त्याचा मुलगा आनंदा आणि त्याचा मुलगा सतीश. मला कशाला हवेत पैसे? तुझी बडदास्त ठेवतात खरी. अरे, हे आता झालं. पूर्वी काय होतं? रॉकेलचे कंदील होते, चिमण्या होत्या, विहिरीतून पाणी आणायला लागायचं, सगळीकडे अंधार, कार्ट, किरड, जनावरं. तेव्हा मी इथेच नव्हते का? मी आणि थोरल्याबाई. एकटीच्या एकटी राहतेस, भीती नाही वाटत? कशाची भीती? चोरा चिलट्यांची. इथे काय चोरायला? पैसे नाहीत, दागिने नाहीत, काही नाही. आणि सगळ्यांना माहिती आहे, मोठ्या बाई असताना सुद्धा इथे काही नव्हतं, फक्त चांदीचे देव आणि चांदीची उपकरणं. गोविंद काकांच्या आई केव्हा गेल्या ग, आणि कशाने गेल्या? गेल्याला झाला जेमतेम 1.5 महिना. कशाने विचारशील तर मला काही सांगता यायचं नाही. ती रोगांची नावं माझ्या पलीकडची आहेत. इथेच गेल्या? श्रीवर्धनला. रघुला बोलावून घेतलं, त्याच्याबरोबर गेल्या. त्या परत इथे आल्याच नाहीत. आणि आता तू इथे एकटीच असतेस. तुला काही झालं तर? काय होणार? ताप, थंडी, पडसं, आणखी काही? गोविंदाने आधीपासूनच सगळी औषधं इथे आणून ठेवले. पोटदुखी, डोकेदुखी, ताप, उलट्या, पोटाचा बिघाड, काही जखम वगैरे झाली तर सगळ्या गोळ्या वेगवेगळ्या पाकिटात घालून ठेवल्यात. कशासाठी आहेत ते पाकिटावर लिहून ठेवले. रखमाने मोहनला सांगितलंच नाही की ती आणि आजी ही औषधं कधी वापरत नसत. एका बरणीत साखरेसारखी चव असणाऱ्या हरभऱ्याच्या दाण्या एवढ्या गोळ्या होत्या. काही झालं तरी त्यातली एक गोळी घ्यायची की सगळी तक्रार दूर. पण आजीने सांगितलं होतं, या गोळ्यांबद्दल कुणाशीही चकार अक्षराने सुद्धा बोलायचं नाही. गोविंदा, रघु, आनंदा यांच्याशीही या संबंधात कधी बोलली नव्हती. तेव्हा या मोहनशी तर बोलणं शक्यच नव्हतं. तुमचं दोघींचं खरंच कौतुकच करायला हवं, मोहन मनापासून म्हणाला. तरी तुला काही माहित नाही? रखमा मनातल्या मनात म्हणाली. आजींच्या आजारपणाचे आणि त्यांचे शेवटचे दिवस तिच्या मनश्चक्षू समोरून भराभर गेले. आजींना 2 दिवस बरं नव्हतं. तशा त्या रोजची कामं रेटत होत्या, पण मधून मधून बसून त्या विश्रांती घेत होत्या. शेवटी दुपारी त्या रखमाला म्हणाल्या, रखमे, तुला एक चिठ्ठी देते. रस्त्यावर उभी राहा. एसटीचा ड्रायव्हर ओळखीचा निघाला तर त्याला म्हणावं, रघुच्या घरी चिठ्ठी पोचती कर. रघुला बोलावलं आहे. श्रीवर्धनला जावं लागणारच दिसतंय. मला वाटतच होतं, गेले 2 दिवस तुमची प्रकृती ठीक नाही. आता वय झालं नाही का? आत्ताचा हा त्रास व्हायचाच. वाडीफाटा श्रीवर्धन डेपोच्या अनेक ड्रायव्हरांच्या परिचयाचा होता. रखमाने दिलेली चिठ्ठी रघु मामाकडे बरोबर पोहोचली. तो पहाटेच निघाला. 7 वाजता तो वाडीवर हजर झाला. आजी जायच्या तयारीने बसल्या. रघुचा 1 कप चहा झाला की ते 3 जण लगेच जीप मधून निघाले आणि 11:30ला हॉस्पिटलमध्ये पोहोचले सुद्धा.
योगायोग असा की विश्वनाथ पंतांना ट्रीटमेंट देणारे डॉक्टर खळेच तेव्हा ड्युटीवर होते. अरे, तुम्ही मिसेस दांडेकर. आजींना पाहता क्षणी डॉक्टरांनी त्यांना ओळखलं. हो, आता पेशंट म्हणून आले. जराशा हसत आजी म्हणाल्या, या पाहूया बरं काय तक्रार आहे. तक्रारी खूप आहेत, तुम्हीच पहा आता. तपासणीच्या टेबलावर आडव्या होत आजी म्हणाल्या. त्यांच्या अंगात ताप तर होताच, नुसत्या स्पर्शाला सुद्धा तो जाणवत होता. त्यांची तपासणी करता करता क्षणाक्षणाला डॉक्टर जास्त गंभीर होत चालले होते. मिसेस दांडेकर, तुम्हाला हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. काही टेस्ट करून घ्यायला हव्यात. हो, मला ती कल्पना होती, आजी शांतपणे म्हणाल्या. पुन्हा एकदा त्यांची तपासणी करता करता डॉक्टर विचार होते. पोटात दुखतं का? पाठ दुखते का? चक्कर आल्यासारखं वाटतं का? डोकं जड बधीर झाल्यासारखं वाटतं का? अशक्तपणा वाटतो का? नडग्यात वात वगैरे येतात का? हातापायांना मुंग्या आल्यासारखं वाटतं का? प्रत्येक प्रश्नाला आजीचं उत्तर नाही असंच होतं. खोलीतल्या बाकीच्यांना डॉक्टरांनी बाहेर जायला सांगितलं आणि मग अगदी जवळ येऊन ते हलक्या आवाजात म्हणाले, अगदी मागच्यासारखंच आहे नाही का? तुमच्या मिस्टरांना सुद्धा अजिबात पेन नव्हती आणि तुम्हालाही नाही. वास्तविक तुमचं दुखणं इतकं बळावलेलं आहे की वेदनेने शरीर पिंजून जायला हवं. मला माहीत आहे, आजी शांतपणे म्हणाल्या. खरंच तुम्ही काहीही सांगणार नाही. डॉक्टरांचा आवाज एकदम खर्जात आला होता. त्यांच्या आवाजात काहीतरी आजींना जाणवलं. डॉक्टर, तुमच्याजवळ असं कुणीतरी आजारी आहे का? हो, माझी पत्नी, डॉक्टर म्हणाले. तिला कॅन्सर झालाय. तशी आशा अजिबात नाही. अगदी शेवटची स्टेज आहे, पण 24 तास वेदना होत असतात. अगदी स्ट्रॉंग डोस देऊनही जेमतेम अर्धा तास प्रभाव असतो. जास्तीत जास्त 3 आठवडे राहील. पण तिच्या वेदना अगदी पाहवत नाही हो. डॉक्टरांनी हाताने चेहरा झाकून घेतला. तुमची गोळ्यांची बाटली आणा, आजी म्हणाल्या. कुठली आणू? डॉक्टरांनी एकदम विचारलं. कुठलीही चालेल, अगदी सोडा मिंटची सुद्धा. एक क्षणभर आजीकडे टक लावून डॉक्टर उभेच राहिले आणि मग घाईघाईने खोलीतून गेले. 5-1 मिनिटातच ते परत आले. त्यांच्या हातात एक पुठ्ठ्याची लहानशी पेटी होती. खोलीत येताना ते पेटी उघडतच होते. आतली तपकिरी रंगाची चपटी बाटली त्यांनी आजीच्या हातात दिली. साधारण हरभऱ्याच्या डाळी एवढ्या 50 गोळ्या आत दिसत होत्या. आजींनी दोन्ही हातात बाटली घेतली, डोळे मिटून घेतले. अर्ध्या 1 मिनिटाने त्यांनी बाटली डॉक्टरांकडे केली. बस एवढंच? डॉक्टर विचारत होते. हो, तुमच्या पत्नीला दिवसातून 1 गोळी द्या. एकच? फक्त एकच? हो, आत्ताच देऊन आलात तर चांगलं, लगेच परिणाम दिसेल. मी येतो हा 5-10 मिनिटात. ते परत घाईघाईने खोलीतून गेले. परत यायला त्यांना 15 मिनिटं लागली. त्यांनी बेसिनवर चेहरा धुतला असावा. रुमालाने ते हात आणि चेहरा पुसत आजीच्या टेबलापाशी येऊन उभे राहिले. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक आणि अनबिलिव्हेबल, ते पुटपुटत होते. झालं काम? आजीने विचारलं. काम झालं का विचारता? तुमचे आभार कसे मानू? केवढा रिलीफ हो. तेवढ्या पुरतील का? आजी म्हणाल्या. हो, पुरतील की. नाहीतर आणखी? आजी मानेने नाही म्हणत होत्या. नाही, त्यावेळी मी असणार नाही. हव्या तर आत्ताच आणखी गोळ्या आणा. डॉक्टर अगदी खालच्या आवाजात म्हणाले. इतकं जर शक्य आहे तर तुम्ही तुमचा स्वतःचा आजार? नाही, आजी एकदम म्हणाल्या. निसर्गाने आपला क्रम घेतलाच पाहिजे, त्यात डवळाडवळ करायची नाही. वाट तीच असेल, पण वाटेतले काटे कुटे दगडधोंडे काढायलाच पाहिजे. 8 दिवसातच आजीचं निधन झालं. मोहनला रखमाने गरमागरम अन्न वाढलं. लॉजमधलं, खानावळीतलं, स्टेशनवरचं अन्न खाऊन तो कंटाळला असला पाहिजे. तो अगदी पोट भरून जेवला. तो पानावरून उठला तशी रखमा म्हणाली, आता खुशाल वर जाऊन 2 तास विश्रांती घे. संध्याकाळी परत जायचंय ना? गोविंद काकांच्या चिठ्ठीतच हे होतं. तो मुक्कामाला थांबणार नाहीये. हो, बरोबर आहे, तो म्हणाला आणि वरच्या मजल्यावर गेला. वरचा मजला आणि त्यावरचा माळा सगळीकडे तो चक्कर मारून आला आणि मग एका खोलीतल्या कॉटवर आडवा झाला. त्याच्या मनातला मूळ विचार दूर गेलाच नव्हता. त्यांची बोलणी यशस्वी होतील किंवा होणारच नाहीत, पण ते तडकाफडकी होणारं काम नव्हतं. वेळ घेणारं काम होतं. त्याला परत वाडीवर याची संधी मिळेल का नाही याची शंका होती. त्या दुसऱ्या घरासंबंधातील मनातली जिज्ञासा याच भेटीत पुरी करण्याचा त्याचा विचार होता. अर्थात आताच तो तिकडे गेला तर ही म्हातारी रखमा त्याला थोडीच अडवू शकणार होती, पण ती उद्दाम कृतज्ञता झाली असती. तिने किती अगत्याने त्याचं स्वागत केलं होतं. संध्याकाळी तिचा निरोप घेऊन तो जाईल, पण श्रीवर्धनला जाणार नाही. अंधार पडेपर्यंत कुठेतरी थांबणार होता आणि मग वाडीवर येणार होता. इथल्याच 2 शाली त्याच्या बॅगेमध्ये तो भरणार होता.
गडद रंगाच्या शाली, म्हणजे रात्रीतली त्याची हालचाल दिसायला नको आणि उघड्यावर थंडीही असणार होती. बघितलं, हे सर्वजण पुण्याला आले या मोहनला भेटायला, कारण मोहन हा यशवंताचा मुलगा. आता मोहनच्या मनात जिज्ञासा काय की त्या दुसऱ्या घरात, म्हणजे त्याच्या बाबांचा जिथे जन्म झाला तिथे जायचं. आता हा पठ्या रात्री त्या वाडीतल्या दुसऱ्या घरात गेला तर नेमकं काय होईल? पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय हे बघूया आपण पुढच्या भागात. आपल्याला हा भाग कसा वाटला आपले अभिप्राय नक्की द्या. नारायण धारप यांची भयकथा चेटकीण या कथेला भरभरून प्रतिसाद द्या आणि आपलं मनुष्य आर्ट्स हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.